नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. म्हणजे भारताचे पहिले पहिले नागरिक नक्की कोण होते? विचार करा, ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवशी भारतीय म्हणून कोणाला ओळख मिळाली? चला तर मग आपल्या सगळ्यांच्या नागरिकत्वाचा जो मूळ पाया आहे ना, तोच आज समजून घेऊया. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऐतिहासिक दिवस 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी भारत एक प्रजासत्ताक बनला. त्या दिवशी अगदी त्या क्षणी भारताचा नागरिक म्हणून कोणाला मान्यता मिळाली? याचं उत्तर आपल्या संविधानाच्या कलम 5 मध्ये लपलेलं आहे. आता हा प्रश्न थोडासा किचकट वाटू शकतो, मान्य आहे, पण चला त्याला एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा एक नवी कोरी हाऊसिंग सोसायटी उभी राहिली आहे. मग आता प्रश्न असा आहे की त्या सोसायटीचे पहिले सदस्य कोण असणार? अगदी सोपं आहे, बरोबर? म्हणजे बघा, जे लोक सोसायटी सुरू होण्याच्या दिवशीच तिथे राहत होते तेच तर तिथचे पहिले सदस्य बनले ना, आपोआप. अगदी असंच काहीसं आपल्या भारतासोबत झालं. ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवशी जे लोक भारतात होते तेच ठरले भारताचे पहिले नागरिक. तर त्या सोसायटीच्या उदाहरणावरून आपल्याला एक कल्पना आली. पण यामागे एक पक्का कायदेशीर आधार आहे, आणि तो म्हणजे आपल्या संविधानातल्या भाग 2 मधलं कलम 5. हेच ते कलम आहे जे अगदी स्पष्टपणे सांगतं की भारताचे मूळ नागरिक कोण होते. आता हे कलम समजून घेण्यासाठी त्यातले 2-3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. पहिला शब्द आहे प्रारंभ, किंवा इंग्रजीत कमेन्समेंट. याचा अगदी सरळ अर्थ आहे तो दिवस ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं, म्हणजेच 26 जानेवारी 1950. ही तारीख म्हणजे नागरिकत्वासाठीची एक प्रकारे कट ऑफ डेट होती. आता पुढचा महत्त्वाचा शब्द आहे अधिवास किंवा डोमिसाईल. याचा अर्थ फक्त तात्पुरतं कुठंतरी राहणं असा होत नाही, तर याचा अर्थ आहे की ते तुमचं कायमचं घर आहे. तिथेच कायमस्वरूपी राहण्याचा तुमचा इरादा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतालाच आपलं घर मानणं ही एक सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाची अट होती. ठीक आहे, तर 26 जानेवारी 1950 रोजी ज्या लोकांचा भारतात अधिवास होता, म्हणजे जे भारताला आपलं घर मानत होते, त्यांच्यासमोर नागरिकत्व मिळवण्यासाठी 3 मार्ग ठेवण्यात आले होते. आणि गंमत म्हणजे त्यांना या 3 पैकी फक्त एकच अट पूर्ण करायची होती. चला बघूया कोणते होते हे 3 मार्ग. आता यातला पहिला मार्ग होता सगळ्यात सरळ, की त्या व्यक्तीचा जन्मच भारतात झालेला असावा. झालं. दुसरा पर्याय, समजा जन्म बाहेर झालाय पण त्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांपैकी कोणी एक जरी भारतात जन्मलेलं असेल तरी चालणार होतं. आणि तिसरा मार्ग होता की ती व्यक्ती संविधान लागू होण्याच्या कमीत कमी 5 वर्ष आधीपासून भारतातच राहत असली पाहिजे. आणि लक्षात घ्या, या 3 पैकी फक्त एकच अट पूर्ण करायची होती, 3ही नाही. तर अशा प्रकारे ठरले भारताचे पहिले मूळ नागरिक. पण मग आता प्रश्न पडतो की 70-75 वर्षांपूर्वीच्या या कायद्याचा आज आपल्याशी काय संबंध? पण थांबा, याचा संबंध आपल्या सगळ्यांशी आहे आणि तो खूप जवळचा आहे. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आज आपण जेवढे भारतीय नागरिक आहोत ना, आपल्या सगळ्यांच्या नागरिकत्वाचं मूळ कुठेतरी ह्याच पहिल्या नागरिकांमध्ये आहे. कलम 5ने फक्त तेव्हाच्या लोकांसाठीच नाही, तर आपल्या सगळ्यांच्या नागरिकत्वाची एक प्रकारे पायाभरणी केली. तर एक गोष्ट तर पक्की आहे की कलम 5ने नागरिकत्वाचा पाया रचला. पण मग मनात प्रश्न येतोच की त्या ऐतिहासिक दिवसानंतर जे लोक भारतात आले त्यांचं काय? किंवा फाळणीच्या काळात जे लोक इकडून तिकडे गेले त्यांचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, पण ती पुढच्या कलमांमध्ये म्हणजे कलम 6 मध्ये सापडतात. पण ती एक वेगळीच गोष्ट आहे, त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू.